की जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा काँग्रेसच्या राज्यात कारखाने चालवले, ऊस उत्पादकांचा पैसा घेऊन ट्रस्ट काढल्या. काँग्रेसचं राज्य गेलं, शिवसेनेचं आलं, भाजपचं, तर त्यात गेले, मंत्री झाले. ते परत गेले, काँग्रेसचं परत आलं, पुन्हा काँग्रेसमध्ये आले, काँग्रेसमध्ये मंत्री झाले. काँग्रेसचं राज्य गेलं, भाजपचं आलं, पुन्हा हे भाजपमध्ये गेले, भाजपत मंत्री झाले. शेवटी काय आहे ना, मटेरियल सारखंच आहे ना. आणि हायकमांड जोपर्यंत असं हे करतं, तडजोड करत असतं, त्यांना कळत नाही की सामान्य लोकाला काय वाटत असेल. म्हणजे रोज बातम्या वाचून आपण या सगळ्याच पक्षांतराच्या न्याच्या की लोकांना खूप चीड आलेली आहे, पण लोक काही करू शकत नाहीत, दुर्बल आहेत ते सगळे. आणि म्हणून आता काय झालं की कुठली जरी निवडणूक झाली तर हे त्या पक्षात जो सत्तेत काय असतं ती जो दिल्लीत आहे ना त्याच्या पक्षात राहतात. त्याचं कारण यांची संपत्ती ती दिल्ली वाचवते. आणि हे इकडे का जातात, तिकडे का जातात, तर शूर आम्ही आमदार आम्हाला फक्त ईडीची भीती. वित्तपुत्रानं सत्तेसाठी कमळ घेतले हाती. वित्तपुत्रानं सत्तेसाठी कमळ घेतल्या. हे फार विचारपूर्वक तिकडे गेलेत असं नाही. आपल्या संपत्ती